मंडळी 28 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सायली म्हणत असते, काय हो अजूनही तुम्ही पॉडकास्टच पाहताय का एवढी रात्र जागून सुद्धा, असं काय आहे हो त्याच्यामध्ये. तर अर्जुन म्हणतो, अगं हा माणूस आहे ना तर पॅरेंटिंगबद्दल ना खूप छान बोलतो. तुला माहिती आहे का, अगं अगदी प्रेग्नन्सीमध्ये बाबांनी कसं असायला हवं, बायकोची कशी काळजी घ्यायला हवी, तर ते ना ते सगळं सांगतो. खरंच मी खूप इम्प्रेस झालो आहे, हा माणूस खूप छान सांगतोय. सायली आपण एक काम करूयात, आपण दोघांनी एकत्र हा पॉडकास्ट बघूया. सायली म्हणते, काही नको, हां तुम्हीच बघा हा पॉडकास्ट, मला नको. आणि म्हणते, मी माझ्या बाळाच्या बाबतीत कसं वागायचं हे मला इंटरनेटवरून कुठल्याही माणसाकडून ऐकायचं नाही आहे, असं सायलीचं स्पष्ट मत असतं. सायली पुढे म्हणते, उलट माझं मन मला जसं वाटेल ना मी तसंच वागेन आणि त्यावरच माझा विश्वास आहे. अर्जुन म्हणतो, बरं तू झोप आणि आराम कर, तुला उद्या लवकर उठायचं आहे, तयारी करायची ना बारशाची. पण मी हे सगळं बघून मगच झोपणार हां, कारण का की एकदा मी ठरवलं ना की मला बेस्ट बाबा व्हायचं आहे की मग मी ते होऊनच दाखवणार, असं अर्जुन म्हणत असतो. सायली आता हसते आणि म्हणते, ऐका ना तुम्ही पण आज लवकर झोपा हां, कारण काय ना की उद्या नाही म्हटलं तरी सगळ्यांवरती थोडं काम पडणारच आहे. अर्जुन म्हणतो, राईट, मी ना 10 मिनिटात झोपतो, ठीक आहे, गुड नाईट असं म्हणतो. आणि सायलीला म्हणतो की तू झोपून. सायली म्हणते, अहो तुम्ही असं जागरण करत बसलात तर मला कशी झोप लागेल. तर अर्जुन म्हणतो, अगं काही नाही, मी 10 मिनिटात झोपतो ना. इथे ना थोडी मजा दाखवली अर्जुन आणि सायलीची, हलकीशी नोकझोक. कारण बघा हा अर्जुन काही केलं ऐकतच नसतो, त्याला मोबाईल बघायचा असतो. आता मोठ्या आवाजामध्ये मानसिक, शारीरिक आणि आरोग्य या लेवलवरती स्ट्रॉंग राहायचं आहे असं काही तो आवाज येत असतो. आणि आता सायली आवाजाने डिस्टर्ब होते आणि म्हणते, कसं आहे ना की जर आपल्याला एखादी गोष्ट बघायची नसेल ना तर आपण डोळे बंद करून घेऊ शकतो, पण जर ऐकायची नसेल ना तर त्यासाठी अजूनही कान बंद करून घेण्याची सोय आपल्याकडे नाही आहे, नाही का. आणि म्हणते, तुमच्या मोबाईलमधून जे आवाज येत आहेत ना ते ऐकण्याची जबरदस्ती माझ्यावर करू नका. अर्जुन लगेच म्हणतो, सॉरी मी विसरलो आणि म्हणतो की मी लगेचच हेडफोन घालतो हां. मन पटकन काय करतो, अर्जुन आता हेडफोन घालतो. आणि बघा तरीही ना आज सायलीलाही अर्जुनचा त्रासच होत असतो. सायली आता पुन्हा झोपायचा प्रयत्न करते आणि अर्जुन आता हेडफोन लावून घालून बसतो. तर सायली पुन्हा ओरडते, अहो म्हणून. अर्जुन म्हणतो, आता काय आहे. सायली म्हणते, अहो आता काय म्हणालात तुम्ही की बॅड मोबाईल मॅनर्स ना. अहो तरीही मला अंधाराचा या प्रकाशाचा त्रास होतोय ना, मला या अंधारात हा प्रकाश खुपतोय ना. ते नाट्यगृहात किंवा सिनेमाच्या थिएटरमध्ये मोबाईल असा चालू ठेवायचा नसतो ना, तसंच आपल्या खोलीसुद्धा नसतो चालू ठेवायचा, मला झोपू द्या ना तुम्ही, असं म्हणते. कारण तिला ना मोबाईलच्या म्हणजे जो काही उजेड आहे ना तो सहन होत नसतो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी ना ब्राईटनेस कमी करतो, ओके, हे बघ ब्राईटनेस 0, आता तर ठीक आहे, काय बघ अंधार झाला हो की नाही, आता झोपा शांतपणे झोप, असं अर्जुन म्हणतो. आणि गुड नाईट म्हणून सायलीला झोपवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अर्जुन कानामध्ये जे काही हेडफोन घातलेले असतात ना त्याचा आवाज तो फुल सोडत असतो. सायलीला आता पुन्हा याचा त्रास होतो. आता सायली म्हणते, अहो मला खूप त्रास होतोय तुमच्या या आवाजाचा. सायली इतकी चिडते ना की बस अर्जुनकडे अगदी रागाने चिडून बघायला लागते. अर्जुनला आता कळतच नाही की अरे आता काय झालं या सायलीला म्हणून. आता बघा हां, अर्जुन काय करतो की पटकन एक हेडफोन काढतो आणि लगेचच म्हणतो, बायको अगं आता काय प्रॉब्लेम आहे, अगं मी ब्राईटनेस कमी केला आहे, हेडफोन पण वापरतोय, आवाज पण नाही आहे, मग अशी का बघतेस तू माझ्याकडे. सायली आणखीनच रागाने बघते आणि म्हणते, कारण एवढ्या शांततेत तुमच्या हेडफोन्समधून सुद्धा आवाज बाहेर येतोय. आणि म्हणते, तुमचं नक्की काय चाललंय हो, तुम्ही मला झोपू देणार आहात की नाही. हे म्हणजे असं झालंय की एका बाजूला सतत गजर लावायचे, वेळेत खा, वेळेत पाणी पी, वेळेत झोप, आणि एका बाजूला मला झोपू द्यायचं नाही, हे असे सतत पॉडकास्ट बघायचे असतात तुम्हाला, तुम्ही हे बंद करणार आहात की नाही. अर्जुन म्हणत असतो, अगं मी व्हॉल्यूम कमी करतो. सायली जोरात ओरडते, फोन ठेवा म्हणते ना मी, झोपा म्हणते ना. अर्जुन इतका गडबडतो ना, बापरे त्याला काही कळत नाही, त्याच्या डोक्याला पटकन लागतं आणि तो सगळं काही तिथेच फेकून पटकन आहे ना पांघरून घेऊनच झोपायला लागतं. आणि म्हणतो, बायको डोकं शांत ठेवायचं असं, रागवायच नाही, चिडायच नाही. सायली जोरात ओरडते, झोपा म्हणते ना म्हणून. बापरे अर्जुन इतका घाबरत असतो ना सायलीला की बस. आता अर्जुन उठून बघतो, थोडा वेळ सायली तर झोपलेली आहे ना याची खात्री करतो. आणि आता उठून परत आहे ना त्याला अजून हेडफोन्स वगैरे घेऊन आहे ना पुन्हा तो पॉडकास्ट बघायचाच असतो. पण सायली उठून लगेच बघते ना तर अर्जुन म्हणतो, नाही अलाराम लावतो. सायली म्हणते, काही गरज नाही अलारामची, झोपा पटकन. अर्जुन पुन्हा तोंडावरून पांघरून घेतो. आता बघा असं करतच असतो अर्जुन सततच. पुन्हा सायलीला थोडीशी झोप लागते. अर्जुन आता पुन्हा उठतो आणि आता मोबाईल हेडफोन्स घेऊन आहे ना सगळे घेऊन शेवटी तो फायनली बाहेर निघून जातो. आता आपण पाहतोय बारशाचा सीन. प्रतिमा ते येतात आणि आता बाळाशी खेळत असतात. अस्मिता म्हणते, अगं हे काय प्रतिमा, ते आज बारसं आहे ना बाळाचं, रविराज काका, सुमन काकू कोणीच आलं नाही. प्रतिमा त्या म्हणतात, अगं रविराज काकाने यायचं होतं पण त्यांना ना नेमकं कुठल्या तरी महत्त्वाच्या कामासाठी पुण्याला जावं लागलं. आणि सुमनच्या
भावाची तब्येत बरी नाही ग, म्हणून ती पण आली नाही. म्हणून प्रतिमा त्यांना खेळत असतात त्या बाळासोबत. आता आपण पाहतोय अश्विन आणि चैतन्य हे दोघं जण घराची सजावट करत असतात आणि प्रतिमा त्या बराच वेळ तर बालाशी खेळतात आणि म्हणतात की मातृमुखी आणि सदामुखी तुझं बाळ अगदी तुझ्यासारखं दिसतंय म्हणून. आता प्रतापराव सुद्धा काम करत असतात. आता आपण पाहतो इकडे सायली आणि कल्पना ताई डायनिंग टेबलवरती काहीतरी काम करत असतात. प्रतिमा त्या म्हणतात कल्पना ऐक ना, काय मदत करू. कल्पना ताई म्हणतात तू काही रिकामी बसणार नाही, धर हे कर. इतक्यात जण आता सायलीचा फोन वाजायला लागतो. प्रतिमा त्या म्हणतात अगं हा कसला आवाज आहे. कल्पना ताई म्हणतात अगं हा सायलीच्या फोनचा अलाराम वाजलाय. आता ना सायलीच्या पाणी पिण्याची वेळ झाली म्हणून. इतक्यात चैतन्य म्हणतो अर्जुन ऑफिसच्या कामासाठी असा अलाराम लावत नाही, नाहीतर माझी काही गरजच पडली नसती. म्हणून ना चैतन्य जोक करून जोरात हसायला लागतो. आता आपण पाहतोय हा अर्जुन उठतो आणि बघतो ना की सायली अजून काही पाणी पित नाही. लगेचच म्हणतो बायको अगं आत्ता तुझ्या अलाराममध्ये अलाराम वाजला ना तुझ्या मोबाईलमध्ये, पाणी प्यायचे तुला, तू पाणी का पित नाही आहेस. सायली म्हणते हे बघा आता मी कामात आहे आणि मला तहान लागलेली नाही आहे. अर्जुन पुन्हा तिच्या मागे मागे करायला लागतो आणि म्हणतो अगं असं कसे तहान नाही आहे, तुला सांगितलंय ना पाणी आपल्याला प्यायचं म्हणून. अगं पाणी प्यायचं म्हणजे प्यायचंय. सायली म्हणत असते अगं चिडचिड होईल असं वागू नका तर तुम्ही. अर्जुन म्हणतो अगं चिडचिड काय त्यात, अगं पाणी प्यायला फक्त 10 सेकंद लागतात. आणि सायली म्हणत असते हे बघा तुम्ही काम करण्याऐवजी माझ्या मागे मागे फिरू नका आता. अर्जुन म्हणतो हे बघ फक्त 10 सेकंद लागतात, पाणी पी. आता अर्जुन काही ऐकतच नाही म्हणून सायली घेते अक्षरशः पाण्याचा ग्लास आणि पटकन पाणी पिऊनच टाकते. आता कल्पना ते प्रतिमा त्या हसत असतात सावकाश म्हणून. अर्जुन ती म्हणतो की गुड गुड. सायली म्हणते झालं ना समाधान आता. अर्जुन म्हणतो हो. आणि बघा पुढे म्हणतो मला सांग तू नेहमी अलाराम असंच इग्नोर करणार आहेस का. सायली म्हणते नाही आता मी फोनच सायलेंटवर टाकणार आहे. आणि म्हणून सायली तिचा फोनच सायलेंट करून टाकते जेणेकरून अलारामच वाजू नये म्हणून. आता अर्जुनला येताना टेन्शन. अर्जुन काय करतो, अर्जुन म्हणतो की तू तुझा फोन कितीही सायलेंटवरती ठेवलास ना तरीही मी तुझ्यासाठी अलाराम वाजणार म्हणजे वाजणारच. आता बघ मी काय करतो ते. आणि बापरे अर्जुनने आता अख्ख्या घरातल्या सगळ्या लोकांच्या मोबाईलवरती अलाराम लावतो. ते कसे ते बघा. हां आता अर्जुन काय करतो मम्मा हे काय करतेस तू असं म्हणून कल्पनाताईंना ना दिला होतो बोलण्यात. कल्पनाताई म्हणतात काही नाही वाती वळते रे. अर्जुन म्हणतो वा वा छान म्हणून पटकन कल्पनाताईंचा मोबाईल घेतो आणि आता त्याच्यावरती अलाराम लावतो. लगेचच काय करतो प्रतिमात्याकडे येतो आणि म्हणतो अगो प्रतिमात्या ते निशिगंधाच्या फुलाचं जी तू आयडिया सांगितली ना ती खूप वर्क झाली ना सायलीवर असं म्हणून. आता प्रतिमात्याच्या मोबाईलवरती सुद्धा ना अर्जुन अलाराम लावतो. आणि आता आपण पाहतोय हा अर्जुन काय करतो लगेचच आहे ना अस्मिताकडे जातो आणि आता तिच्या बाळाशी खेळवा लागतो आणि म्हणतो आले काय करतोयस तू, ये मामाकडे ये. आणि त्याला काही घेत नाही आणि उलट म्हणतो मी त्याचे फोटो काढतो. हो म्हणून अस्मिताचा मोबाईल घेतो आणि त्याच्यावर सुद्धा अलाराम लावतो. प्रतापराव म्हणत असतात अश्विन चैतन्य पटापट आवरा ना, किती वेळ लावताय. आता अर्जुनचं लक्ष जातं ना त्या दोघांकडे सुद्धा. अर्जुन काय करतो लगेचच बघा इकडे अस्मिताच्या बाळाचे फोटो काढण्याच्या निमित्ताने तिच्या मोबाईलवरती अलाराम लावतो. पुन्हा जातो हा चैतन्य आणि अश्विनकडे आणि त्या दोघांच्या सुद्धा ना मोबाईलवरती अलाराम लावतो. अर्जुन पुढे म्हणतो बायको आता तू स्वतःची काळजी घेण्यासाठी अख्खं घर तुला अलर्ट करेल का नाही बघच, असं अर्जुन म्हणत असतो. आता आपण पाहतो इकडे प्रिया जेलमध्ये ना पत्र लिहिते आणि आता त्या ज्या कॉन्स्टेबल मॅडम असतात ना त्यांच्याकडे पत्र देते आणि मॅडम म्हणते की मॅडम याच्यामध्ये ना हा पत्ता सुद्धा आहे हां त्याच्या आजीचा म्हणजे बाळाच्या आजीचा कल्पना सुभेदार यांचा. आणि म्हणते ताई हे पत्र आजच्या सुभेदारांच्या घरामध्ये पोचेल असं बघा. हां ते कॉन्स्टेबल म्हणते इथे काय तुझे सगळे बापाचे नोकर आहेत का ग आजच्या आज म्हणे हे पत्र जायचे तेव्हाच जाईन आणि त्याला ना 10 ते 15 दिवस तरी लागतीलच म्हणून. प्रिया लगेच म्हणते काय अहो नाही असं प्लीज नका हो करू तुम्ही. आणि म्हणते अहो ताई 15 दिवस एका गरोदर बाईच्या आयुष्यातले खरंच मोठा काळ असतो, प्लीज असं नका हो करू. आणि म्हणते की हे पत्र मी बाळाच्या आजीसाठी लिहिलं हो. आणि म्हणते की तिला तिच्या नातवंडापासून इतकं दूर नका हो ठेवू असं काही म्हणायला लागते म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल करायला लागते हे. आणि म्हणत असते की प्लीज अहो प्लीज ताई. आणि पुढे म्हणते की ताई अहो तुम्ही ना या अगोदर मला खूप मदत केली आणि तुमच्या मदतीमुळेच तर मी हे पत्र लिहू शकले. आणि पुढे म्हणते की हे बघा तुम्ही ना मला माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहात, तुमचं खरंच खूप आधार वाटतोय हो मला. आणि असं काही गोड बोलायला लागते ना की बस. आणि म्हणते प्लीज ते पत्र आज पोहोचेल असं बघा ना प्लीज ताई. बाळाची मावशी बाळासाठी इतकंही नाही करणार का हो असं म्हणल्यानंतर ती कॉन्स्टेबल म्हणते मागच्या जन्मी तू काही नाटक कंपनीत होतीस का काम करायला. प्रिया म्हणते नाही हो ताई मी नाटक नाही करत आहे, अहो हे एका आईने तिच्या बाळासाठी केलेली धडपड आहे. आणि पुढे प्रिया म्हणते हात जोडून एका बहिणीने तिच्या बहिणीला मारलेली हाक आहे म्हणून त्या
कॉन्स्टेबलसमोर अक्षरशः हात जोडून आणि विनवण्या करायला लागते. ती कॉन्स्टेबल म्हणते ठीक आहे तू रडू नकोस, मी हे पत्र सगळ्यात वरती ठेवीन म्हणजे आजची आज जाईन. ठीक आहे. आता लगेच प्रिया म्हणते थँक्यू, खरंच थँक्यू हा ताई, तुझे खूप उपकार आहेत असं त्या कॉन्स्टेबलला म्हणायला लागते. आणि आता ती कॉन्स्टेबल तिथून निघून जाते. आता ती गेली की बघा हा ही प्रिया म्हणते बाळाची मावशी आणि जोरजोरात हसायला लागते आणि म्हणते की एकदा का जेलमधून मी बाहेर पडले ना की मग ह्या कॉन्स्टेबलला तर मी समोर सुद्धा उभी करणार नाही असं प्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते पण हिच्या मदतीमुळे सुभेदारांच्या घरामध्ये जो बॉम्ब फुटणार आहे ना त्या बॉम्बचा आवाज आहे ना तो मात्र इथपर्यंत पोचणार आहे. आणि ढम्प करून आहे ना असे ॲक्शन करून हसत असते. बापरे, ही प्रिया ना अजूनही फारच क्रूर दाखवली. आता आपण पाहतोय पुन्हा इकडे सुभेदारांच्या घरातला सीन. आता चैतन्य म्हणत असतो सगळेजण बघा आता मी बाळाचं नाव रिव्हील करणार आहे. सगळेजण घाबरतात ना. आता चैतन्य लगेच तो पडदा सरकवतो आणि म्हणतो अरे इथं नावच नाही आहे म्हणून आहे ना मजा करत असतो चैतन्य. अश्विन म्हणतो चैतन्य अरे काय टाइमपास करतोय, मला इकडे येऊन माळा लावायला मदत कर चल. आता चैतन्य लगेच जातो हा माळा लावायला मदत करतो. प्रतिमा त्या म्हणते दे पण अस्मिता बाळाचं नाव काय ठेवणार आहेस. तर अस्मिता म्हणते बाळाचं नाव बाळाची मामी ठेवणार आहे. प्रतिमा त्या म्हणतात हो का ग सायली काय ठेवणार आहे, ठेवलेस ग बाळाचं. तर लगेच सायली सांगते आत्ताच नाही सांगणार, नाव ठेवल्यावर सगळ्यांनाच कळेल. अस्मिता म्हणते अगं निदान मला तरी सांग ना. सायली म्हणते तुला सांगते ग, तुझा तो हक्कच आहे असं म्हणून सायली येते आणि आता अस्मिताच्या कानामध्ये बाळाचं नाव सांगते. आज बघा अस्मिताच्या बाळाचं नाव काय ठेवलं हे तुम्हाला सुद्धा कळणार आहे. प्लीज त्यासाठी रिव्ह्यू शेवटपर्यंत पहा आणि हो प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय की अस्मिता म्हणते वा खरंच खूप सुंदर नाव आहे. कल्पनाताई म्हणतात अस्मिता तू तुझ्या बाळाचं नाव ठेवण्यासाठी ना खरंच योग्य माणसाची निवड केली. हां जे काही नाव असेल ना तर ते सायलीने छानच सुचवलेलं असेल असं म्हणत असते. इतक्यातच आहे ना कल्पनाताई त्यानंतर प्रतिमा त्या घरातल्या सगळ्यांचेच मोबाईलवर अलार्म वाजायला लागतात ना आणि सगळ्यांना कळतच नाही अरे हे काय झालंय म्हणून. आता अश्विन चैतन्य सहित सगळ्यांच्या मोबाईलवरती पुन्हा अलार्म वाजतात. प्रतापराव म्हणतात अरे हे काय सगळ्यांच्याच मोबाईलवरती अलार्म कसे काय वाजायला लागले बरं. सायली ना आता अक्षयच्या कमरेवर हात ठेवून अर्जुनकडे ना रागारागाने बघत असते. आता आपण पाहतोय आता प्रतापराव म्हणतात अरे हे काय नोटिफिकेशन आहे, सायलीला अंड खायला द्यायचं आहे. कल्पनाताई म्हणतात हो ना आहे बघ मला पण नोटिफिकेशन आले. आता सगळेजणांना एकमेकांचे मोबाईल दाखवायला लागतात. अर्जुन म्हणतो बायको आता काय करशील आणि सायली त्याच्यावर कमरेवरती हात ठेवून उभारून ना रागाने पाहत असते. प्रतिमा त्या म्हणतात कल्पना तुला आठवतंय का ग अर्जुन जेव्हा लहान होता ना तेव्हा जेव्हा तन्वीची खोडी काढायचा ना तर तेव्हा तन्वी ही अशीच अगदी अशीच कमरेवरती हात ठेवून ना त्याच्याकडे बघत उभी राहायची. कल्पनाताई म्हणतात हो आठवते ना मला म्हणून. आता झालं पुन्हा जुन्या आठवणी काढल्या की ही सायली इमोशनल होते. कल्पनाताई म्हणतात म्हणून तर माझ्या डोळ्यासमोर आहे ना आता लहानपणीची तन्वी चालली म्हणून. आता असं म्हणल्यानंतर लगेचच बघा अर्जुन पटकन सावरतो. हां अस्मिता म्हणते सायली आणि तन्वी मध्ये इतकं साम्य ना की म्हणूनच पूर्ण आजीला या सायलीमध्ये तन्वीचा भास होत असणार आहे म्हणून असं अस्मिता म्हणते. आता अर्जुन म्हणतं अगं अस्मिता असं काही नाही आहे, या दोघी सेम वयाच्या आहेत ना म्हणून पूर्ण आजीला वाटत असेल की हीच तन्वी आहे म्हणून, बाकी काही नाही ग. आणि कमरेवर हात ठेवण्याची सवय काय बऱ्याच लोकांची असते. आणि पुढे अर्जुन म्हणतो मम्मा तुला आठवते का ग मी लहान असताना आपल्या घरी शेजारचा नाही की सुमित यायचा खेळायला, त्याच्या आणि माझ्या इतक्या सिमिलर होत्या ना आमच्या दोघांच्या सवयी की लोक आम्हाला ट्विन्स म्हणायचे. आठवते ना ग मम्मा. कल्पनाताई म्हणतात हो रे आठवते. आणि सायलीला थोडंसं वाईट वाटतं. आता पुन्हा अलार्म वाजायला लागतो. प्रतापराव म्हणतात अरे हे काय पुन्हा अलार्म वाजायला लागला. आता चैतन्य अश्विनचाही अलार्म वाजतो. अश्विन म्हणतो अरे आता परत का अलार्म वाजतोय आणि सगळ्यांच्या मोबाईलमध्ये एकत्रच का वाजतोय. बापरे हा सततच अलार्म वाजत असतो. आता अर्जुन म्हणतो कारण माझी बायको आता स्वतःच फोन इग्नोर करते ना म्हणून मी सगळ्यांच्या फोनमध्ये रिमाइंडर सेट करून ठेवले असं अर्जुन सांगतो. आणि म्हणतो की आता कशी इग्नोर करेल बरं. आता सायली अक्षरशः वैतागते. हां अर्जुन म्हणतो चल बायको आता ना आपल्याला ड्रायफ्रूट खायचे आहेत. कल्पनाताई म्हणतात अर्जुन तू अगदी छान शक्कल लढवलीस. हां सायली आता तुला तुझी काळजी घ्यावीच लागेल असं कल्पनाताई पण म्हणतात. आणि म्हणतात विमल जा ते ड्रायफ्रुट्स घेऊन ये बरं, जर सायलीला आणून दे. अर्जुन म्हणतो येस. आणि बायको चल इकडे बस, चल म्हणतोय ना मी, चल इथे बस. आणि सायली काय जायला तयार नसते. अर्जुन तिचा हात पकडून बसवतो आणि म्हणतो मम्मा ही ऐकतच नाही बघ. आणि सायली ना त्याच्यावर चिडत असते आणि म्हणत असते काय चाललंय हो तुमचं. अर्जुन म्हणतो काय चाललंय म्हणजे अगं वेळ झाली ड्रायफ्रूट खायचीत ना तुला, चल पटपट खाऊन घे. आणि सायली रागाने बघत असते. तर आता अर्जुन म्हणतो मम्मा डॅड बघा ना तुमची सून कशी बघते माझ्याकडे, ड्रायफ्रूट सुद्धा खात नाही. सगळेजण या दोघांची मजा घेत असतात. आता फायनली सायली आहे ना तर ती ड्रायफ्रूट खायला घेते. आता प्रताप म्हणतात सायली नवरा लाड करतोय ना तर ते करून घे बाई करून घे असं म्हटल्यानंतर चैतन्य म्हणतो की वहिनी
तुझे हे मिड मॉर्निंग मील होऊ देत, तोपर्यंत आम्ही सगळी बाकी तयारी करतो. हां, असं चैतन्य पण म्हणतो. अर्जुन म्हणतो चला रे पटकन करा पटकन करा. आता सायली काय करते, लगेच ड्रायफ्रूट खात खात आहे ना अर्जुनकडे अजूनही चिडूनच बघत असते. आपण पाहतो इकडे सचिन आता त्याच्या वकिलांकडे आलेला असतो. म्हणजे आपण दुसरा सीन पाहतो आणि ते वकील म्हणत असतात तुम्ही स्वतःच कबूल करताय की तुमचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे म्हणून, आणि हे तुम्ही स्वतःच कबूल करताय. अहो आणि या सर्वांचे तुमच्या बायकोकडे जर का पुरावे असतील ना तर ते तुमच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक असू शकतो. हे बघा ती मागेल ते ॲलिमनी तुम्हाला द्यावी लागेल. तर सचिन म्हणतो मी माझ्या बायकोला एक दमडीसुद्धा देणार नाही. वकील म्हणतात अरे असं कसं शक्य आहे, बरं हे द्यावंच लागतं. सचिन म्हणतो अहो हे शक्य आहे. आणि बघा हा सचिन काय करतोय, बापरे, सचिन एक फाईल देतो वकिलांकडे आणि म्हणतो गो थ्रू दिस म्हणून. आणि आता ते वकील ती सगळी फाईल बघतात, काही फोटोग्राफ्स बघतात. हां, आणि आता हे सगळं बघितल्यानंतर वकील म्हणतात अरे तुमच्याकडे तर सगळे पुरावेच भरपूर आहेत ना, असं वकील म्हणतात. आणि हा सचिनला ना भलताच ॲटिट्यूड आलेला असतो. सचिन म्हणतो आणि या पुराव्यांच्या आधारावरतीच आपण ना ही केस आता जिंकायची. आणि पुढे म्हणतो अस्मिता आणि तिच्या भावाला माझ्याकडून डिवोर्स मागितल्याबद्दल पश्चाताप व्हायला हवाच, असं सचिन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो वकील साहेब इथून पुढे मी जसं सांगेन ना तशीच ही केस तुम्हाला लढायची आहे. ही केस स्ट्रॉंग करण्यासाठी हे बघा म्हणून ना एक पेनड्राईव्ह देतो हा सचिन. आणि म्हणतो हे बघा या पेनड्राईव्हमध्ये ना म्हणजे त्यात काय काय आहे ते सगळं सांगतो, फक्त ते म्युझिकली सांगितलेलं आहे, आपल्याला ऐकवलेलं नाही की सचिनने काय काय सांगितलं आहे ते वकिलांना. पुढे सचिन म्हणतो वकील साहेब सगळं काही आलं आहे ना लक्षात तुमच्या. तर वकील म्हणतात हो. सचिन म्हणतो अर्जुन सुभेदार कधीही डिवोर्स केस घेत नाही, पण त्याच्या बहिणीसाठी घेतलेली ही त्याची पहिली डिवोर्स केस आहे आणि खरं तर हीच त्याची पहिली हरलेली केस ठरणार आहे, असं सचिन म्हणत असतो. आणि ते वकील पण हसत असतात. सचिन म्हणतो चला आता आपल्याला प्लॅनप्रमाणे कामाला लागायला हवं. वकील म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, ते सगळं माझ्यावरती सोडा, मी त्याला असं अडकवतो ना की तुम्ही बघतच राहाल म्हणून, असं ते वकील म्हणतात. आणि आता आपण पाहतोय पुन्हा इकडे सुभेदारांच्या घरचा सीन. आपण पाहतो इकडे सुभेदारांच्या घरात प्रॉपर आता बारसं सुरू झालेलं असतं. कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असं काही तास सुरू असतं. आता यांच्यानंतर काय होतं की सायली बाळाचं नाव ठेवते आणि कुर्र असं कानात म्हणते. आता सगळेजण छान स्माईल करत असतात आणि सायलीला नावावरून आता थोडेसे धपाटे देत असतात. सगळेजण खूप हसतात. तर अर्जुन म्हणतोय अरे मारू नका साई असा म्हणतो आणि पुन्हा गप्प बसतो. समोर आता प्रतिमा सॉरी आता पूर्णा जे दिसतात ना आणि लगेचच म्हणतो तन्वी अरे तन्वीला का मारताय तुम्ही सगळेजण, लागेल ना तन्वीला, असं आता अर्जुन म्हणायला लागतो. लगेच बघा हां आता पूर्णाजी अश्विनकडे बघतात आणि म्हणतात अश्विन अरे सगळेजण तुझ्या बायकोला मारतायत आणि तू काहीच बोलत नाही आहेस, अरे हे काय अर्जुनच बोलतोय, असं या पूर्णाजी म्हणायला लागतात. आता बिचाऱ्या अश्विनला आता काय बोलावं हे कळतच नाही. हां अश्विन फक्त म्हणतो हो नका मारू ना, नका मारताय तुम्ही तिला, असं ना अगदी ऑफिशियल बोलतो हां अश्विन. आता बघा आता काय होतं की लगेचच प्रतिमात्या म्हणतात अरे रीत असती तशी, आणि असं प्रतिमात्या म्हणल्यानंतर सगळे गप्प बसतात. हां कल्पनाताई म्हणतात बरं तन्वी आता तरी सांग बाळाचं नाव काय ठेवलंयस ते. बघा हां सायलीने सांगितले. सायली म्हणते आपली अस्मिता अगदी तिच्या नावासारखीच आहे, हसत मग. आणि पुढे म्हणते कितीही दुःख असलं तरीही तिच्या चेहऱ्यावरचं हसू अजिबात जात नाही. आणि पुढे सायली म्हणायला लागते की आणि या बाळाच्या येण्याने आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहणार आहे. आणि म्हणूनच असं म्हणून आता त्या बोर्डकडे जाते आणि तिथला पडदा खेचते. तर बघा हां बाळाचं नाव ठेवलेलं असतंय स्मित म्हणून, कसं छान नाव आहे ना. तर असं नाव ठेवलेलं असतं आणि सायली म्हणते म्हणून आता आपल्या बाळाचं नाव आहे स्मित, असं ते नाव दाखवल्यानंतर सगळेजण छान टाळ्या वगैरे वाजवायला लागतात आणि सगळेजण खुश झालेले असतात की स्मित नाव ठेवलेलं असतं या सायलीने अस्मिताच्या बाळाचं. आता अस्मिता काय करते पाळण्यातून बाळाला उचलून घेते आणि आता बाळाशी बोलायला लागते. आता लगेच पूर्णाजी म्हणतात खरंच तन्वी किती सुंदर नाव आहे ग म्हणून. कल्पनाताई सुद्धा म्हणतात खरंच खूप छान नाव आहे, हे तर मला पण नसतं सुचलं, असं कल्पनाताई सुद्धा म्हणतात. आणि सगळ्यांनाच हे नाव अर्थातच आवडतं. हां आता आपण पाहतोय की प्रतिमा लगेच पूर्णाजी म्हणतात चला बारसं तर छान पार पडलं, बारशानंतर 1001 नामस्मरणाचा आम्ही संकल्प सोडला होता, आत्ता सुरू करते हां मी लगेच सुरू करते ते माझं नामस्मरण. आणि म्हणतात की विमल मला जरा खोलीत नेऊन सोडतेस का. तर विमल म्हणते हो. म्हणून आता पूर्णाजी आणि विमल दोघीजणी सुद्धा आता खोलीमध्ये जातात. अस्मिता आताशी बाळाशी बोलत असते आणि म्हणते अरे किती छान नाव मिळाले तुला, आता तू मी मामा मामी आजी आजोबा आणि पणजी बस एवढेच हां आता आपले नातेवाईक, इथून पुढे ना आता आपल्याला बाकी कोणाचीही गरज नाही आहे, असं अस्मिता बाळाशी बोलत असते. अर्थातच ते सगळ्यांना कळतं ती काय बोलते ते. आणि अगदी हळूवार त्याच्या बाळाच्या कानात म्हणते तुझ्या बाबाची तर आता आपल्याला अजिबातच गरज नाही म्हणून. आणि आता सगळेजण पाहत असतात. आता अर्जुन उठतो आणि आता तिच्याजवळ जातो आणि म्हणतो अस्मिताई तुझ्यातला हा चेंज बघून आहे ना मला खरंच खूप बरं वाटलं. अस्मितच्या बारशाच्या दिवशी मी आणि
आणि सायलीने तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलेला आहे, एक गिफ्ट आणले. आता असं अर्जुन सांगायला लागतो. अस्मिता म्हणते, अरे गिफ्टची काय गरज आहे, तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी, आता आणखीन काय गरज आहे, मला गिफ्ट वगैरे काही नको, काही गरज नाही आहे. अर्जुन म्हणतो, तू गिफ्टला नाही म्हणतेस, अरे एक मिनिट, तू कोण आहेस आणि माझी अस्मिताई कुठे, मला सांग, तू किडनॅप तर करून ठेवलेलं नाही आहे ना माझ्या अस्मिताताईला, चल बरं सांग माझी अस्मिताई कुठे, परत आण माझ्या अस्मिताईला, असं अर्जुन म्हणून मुद्दाम तिची चेष्टा करायला लागतो. आणि आता आपण पाहतो की अस्मिता म्हणत असते, अर्जुन अरे मला खरंच काही नको आहे रे, आणि सगळं तर काही तुम्ही दिलंत ना. तर लगेच सायली म्हणते, अस्मिता मामा मामीला बाळाची लाड करण्यापासून थांबवायचं नसतं हां, असं सायली म्हणते. आणि लगेच चैतन्य म्हणतो, मी काय म्हणतोय की अस्मिताई भाव खाते तर खाऊ द्या, ते गिफ्ट काय ते मी बघतो, मला द्या. असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो, घेऊन ये रे. आता तो डिलिव्हरी बॉय जो आहे ना, की ज्याने काल अस्मिताला म्हणालेला असतो पैसे नाही तर कशाला गिफ्ट घेत आहे, तर तो पुन्हा येतो. आता तो माणूस आल्यानंतर अस्मिता म्हणते, हा माणूस इथे काय करतोय म्हणून. आता असं म्हटल्यानंतर सगळे बघायला लागतात. तो म्हणतो की मॅडम काल मी तुमच्याशी जरा उद्धटासारखंच बोललोय, तर सॉरी हां, आणि मी तुमची डिलिव्हरी घेऊन आलोय, असं म्हणून तो पार्सल ठेवतो आणि तिथून निघून जातो. प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे हे सगळं काय चाललंय. अर्जुन म्हणतो, सांगतो हा डॅड, एक मिनिट. आणि म्हणतो, काल जेव्हा मी आणि सायली घरी येत होतो ना डॉक्टरांकडून, तेव्हा आम्ही पाहिलं की अस्मिताताई तिच्याजवळ ना पैसे होते ना, तिच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन पण पैसे नव्हते, म्हणून तो माणूस आहे ना, तर तो माणूस म्हणतो तुमच्याकडे पैसे नाही आहेत तर कशासाठी म्हणून तुम्ही ऑर्डर केली ना, असं म्हणून तो तिथून निघालेला होता. आणि त्यानंतर मी आणि सायलीने जेव्हा त्या पार्सलवाल्याला थांबवलं तर तो म्हणाला की इतक्या मोठ्या घरातल्या एका बाईकडे एवढे पैसे नसावेत, असं तो बोला. हे सगळं जे आहे ना ते अर्जुन आहे ना आता घरात सगळ्यांना सांगायला लागतो. बापरे, घरात सगळ्यांना ना खूप वाईट वाटतं असं काही घडल्यानंतर. आता सायली म्हणते, अस्मिता तू तेव्हाच आम्हाला हक्काने का नाही सांगितले की तुला बाळासाठी काहीतरी घ्यायचंय म्हणून, का गप्प बसलीस. आता अर्जुन म्हणतो, अस्मिताई तू आणि बाळ आमच्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहात म्हणून. आणि बघा अर्जुन म्हणतो की आय रिक्वेस्ट यू, असं काही वाटून घेऊ नकोस हां आता तू, असं अर्जुन पण बोलायला लागतो. अस्मिताला बिचारीला खूप ऑकवर्ड वाटत असतं. प्रतापराव म्हणतात, अस्मिता आणि उठून उभा राहतात आणि म्हणतात की अस्मिता तुझा हा बाप जिवंत असेपर्यंत कधीही अशी कोणतीही गोष्ट ना मनात आणू नकोस की एखादी गोष्ट तुला मिळेल की नाही म्हणून, असं प्रतापराव म्हणत असतात. खरं तर अश्विनला सुद्धा खूप वाईट वाटत असतं हां. प्रतापराव म्हणतात, आजपर्यंत तू ज्या लाडात वाढलीस ना त्याच लाडात आणि कौतुकात आपला स्मित सुद्धा वाढेल, असं हे प्रतापराव म्हणतात. आणि सगळेजण ना आता हे अस्मिताला ना दिलासा देत असतात. प्रतापराव म्हणतात, हे घर तुमचं आहे बाळा आणि हे कधीही विसरू नकोस, अरे हे सगळं तुमचंच तर आहे. आता अस्मिताला ना थोडं रडायला येतं हां ते, आणि ती म्हणते की नाही डॅड. सायली म्हणते तिच्या खांद्यावरती हात ठेवून, अस्मिता अगं दुर्दैवाने आजही कित्येक आई बाप असे असतात की ज्यांना असं वाटत असतं की आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं ना की आपली जबाबदारी संपली म्हणून. खरंच प्रेक्षकांना समाजात असतात हां असे आई वडील सुद्धा. आणि मग लग्न झाल्यानंतर त्या मुलीच्या सासरच्यांकडून किंवा तिच्या नवऱ्याकडून खूप छळ होतो, तर ही ती मुलगी गप्प बसते आणि तिने जर का तक्रार केली ना तर आई वडील एवढंच म्हणतात की संसार आहे, भांड्याला भांडं तर लागणारच ना म्हणून. आणि बिचाऱ्या त्या स्त्रियांना सगळं काही सहन करावं लागतं. खरंच प्रेक्षकांनी ही वस्तुस्थिती आहे हां. आता पुढे सायली म्हणते, अस्मिता खरंच तू इतकी लकी आहेस ना की तुला असे आई वडील मिळालेत की जे तुला म्हणतायत की ज्या संसारामध्ये तुला मान नाही ना तिथून अगदी ताटमान्याने बाहेर पड म्हणून. आणि असे खंबीर आई वडील तुझ्या पाठीशी असताना तू डोळ्यातून पाणी का काढतेस. सायली खूप छान समजावते हां अस्मिताला. आता अस्मिता म्हणते, माझ्यासारखे आई बाबा आणि माझ्यासारखं माहेर जे जगातल्या सगळ्या मुलींना मिळत, असंही अस्मिता म्हणायला लागते. आणि म्हणते की सचिनसारख्या राक्षसापायी एकाही मुलीचा बळी जाणार नाही आता म्हणजे असं माहेर असेल तर, असं अस्मिता म्हणून आहे ना थोडीशी इमोशनल होऊन आता रडायला सुद्धा लागत असते हां. आपण पाहतोय आता इतक्यातच अर्जुन म्हणतो, चला चला चला, सॉरी चैतन्य म्हणतो हां, अस्मिताच्या डोळ्यातून 5.6 लिटर पाणी आत्तापर्यंत बाहेर पडलेलं आहे. आणि म्हणतो की मला वाटतंय की आजचा तिचा कोटा संपलेला असेल म्हणून. असं चैतन्य म्हणून आहे ना वातावरण जरा चेंज करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणतो, आता प्लीज गिफ्ट उघडूयात का, नाही तर मी चाललो घरी. अर्जुन म्हणतो, नाही जा तू जा घरी, काही फरक पडत नाही. चैतन्य म्हणतो, अरे काय बोलतोयस तू. आणि म्हणतो, नाही सॉरी हां, हे बघा प्लीज सस्पेंड नका ना ठेवू, प्लीज आपण गिफ्ट उघडूया असं म्हणतो. आणि आता अर्जुन बघा हा पटकन जातो आणि आता ते गिफ्ट उघडतो. तर ते गिफ्ट म्हणजे तेच असतं जे अस्मिताला आवडलेलं असतं ना स्क्रोलर बाळासाठी, तर ते असतं. आणि आता अर्जुन ते सगळं सरप्राईज म्हणून असं ना बाहेर काढतो आणि ते अस्मिताला खूप आवडतं. आणि अस्मिता म्हणते, अरे हा बॉक्स पाहिल्यानंतर मला वाटलंच होतं की याच्यामध्ये मी सिलेक्ट केलेला स्क्रोलरच असेल म्हणून. आणि ना असं अर्जुन ते स्क्रोलर जे आहे तर ते बाहेर काढून ठेवतो. आणि आता अस्मिताला लगेचच म्हणतो, हे बघ अस्मिता ये म्हणून. आता अस्मिता पण बाळाला घेऊन लगेच येते हा आणि म्हणते की
मला वाटलंच होतं की मला आवडलेला हाच रोलच असणार म्हणून. आणि आपण पाहतोय की अस्मिता म्हणत असते की माझं मन तुम्हाला नाही कळणार तर कोणाला कळणार आहे, नाही का, असं अर्जुन आणि सायलीकडे बघून म्हणत असते आणि म्हणते की थँक्यू अर्जुन मामा, थँक्यू सायली मामी, असं दोघांना पण म्हणते, म्हणजे बाळाच्या वतीने. आणि आपण पाहतोय की अर्जुन आणि सायली दोघंजण सुद्धा ना अस्मिताला आता ती एकदम तिच्या जवळ घेतात. आपण पाहतोय की यानंतर प्रतापराव म्हणतात खरं तर यात माझी चूक झाली, सचिन अस्मिताच्या पैशांचा दुरुपयोग करत होता आणि म्हणूनच तर मी ते अकाउंट स्विच केलेलं होतं, असं प्रतापराव सांगायला लागतात. आणि म्हणतात की पण ते नंतर माझ्याकडून ना फ्री करायचं राहूनच गेलं, म्हणजे माझ्या ते लक्षातच आलं नाही हां. आणि म्हणतात की अस्मिता तू काळजी करू नकोस हां बाळा, मी आता ते अकाउंट आहे ना फ्री करण्याची प्रोसेस लगेच सुरू करतो आणि तुझ्या अकाउंटमध्ये लगेचच पैसेसुद्धा डिपॉझिट करतो हां. तर असं प्रतापराव म्हणल्यानंतर लगेच अस्मिता म्हणते की डॅड ते अकाउंट फ्री करा, पण त्यामध्ये जास्तीचे पैसे तुम्ही नका टाकू म्हणून. आता सगळेजण बघायला लागतात. कल्पनाताई म्हणतात का गं काय झालं म्हणून. तर अस्मिता म्हणते ते पैसे डॅडचे आहेत आणि मला आता ते पैसे नको आहेत आणि म्हणते की आता मी ते फक्त गरजेपुरतेच पैसे वापरेन म्हणून, असं अस्मिता म्हणते. आणि पुढे बघा हां, पुढे अस्मिताना खूप शहाणी झालेली दाखवली आहे. अस्मिता म्हणते आता मला माझ्या बाळाला ना माझ्या पैशाने वाढवायचे. आणि पुढे म्हणते की आतापर्यंत मी कोणत्या जगात होते ना खरंच मला माहीत नाही. लग्ना अगोदर डॅडचे पैसे आणि लग्नानंतर सचिन आणि डॅड या दोघांचेही पैसे मी वापरले, पण आता तसं नाही करायचं म्हणते मला. पण आहे ना की मला आता माझे पैसे कमवायचे आहेत आणि माझ्या बाळाला माझ्या पैशावर त्याला वाढवायचे, मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे, काहीतरी काम करायचं आहे, काहीतरी कमवायचं आहे, लवकरात लवकर मी काहीतरी काम शोधून काढणार आहे, असं म्हणते. आता सायली म्हणते खरंच खूप छान निर्णय घेतलास हां अस्मिता, आता तुझ्या शिक्षणाचा खरोखर उपयोग होईल हां, असं सायली म्हणायला लागते. आणि बघा अश्विन नुसता बसून असतो हां सोफ्यावरती. प्रतापराव म्हणतात तुला हवं तेवढं उंच उड हां अस्मिता, पण कधी थकलीस तर विश्रांती घ्यायला आपलं हे घरटं आहे हे अजिबात विसरू नकोस हां, असं प्रतापराव म्हणतात. आणि पुढे म्हणतात आणि हो पण म्हणून उडायचीही थांबू नकोस हां. आणि असं म्हणल्यानंतर सायली म्हणते येस डॅड म्हणून, सॉरी अस्मिता म्हणते हो डॅड म्हणून. कल्पनाताई आता अस्मिताच्या जवळ येतात आणि म्हणतात अस्मिता तू नोकरी कर किंवा व्यवसाय कर, आमचा ना तुला पूर्ण सपोर्ट असेल. आणि पुढे म्हणतात की आता प्रतिमात्यासुद्धा म्हणायला लागतात की अस्मिता तुझ्या बाळानेच तुला इतकं स्ट्रॉंग बनवलं आहे. आणि हे सगळं अश्विन पाहत असतो हां. प्रतिमात्या म्हणतात कुठलंही बाळ हे त्याच्या आईबापामध्ये हे असे बदल हे घडवून आणतंच. आणि हे सगळं अश्विन ऐकतो आणि आता अश्विनला ना थोडंसं प्रियाच्या गोष्टी आठवायला लागतात. प्रतिमात्या म्हणतात अर्जुन सायलीला आता हे थोडंसं लवकरच कळेल म्हणा. प्रतापराव म्हणतात या घरात आता 2-2 नातवंड असणार आहेत म्हणून खुश होतात आणि म्हणतात आणि ते दोघेही आपल्या सगळ्यांना बदलून टाकणार आहेत म्हणून, असं प्रतापराव म्हणत असतात. अर्थातच सगळी सुमेधारा फॅमिली खुश पण झालेली असते. आणि अश्विनचा चेहरा मात्र पडलेला असतो. त्याला आठवत असतं की प्रिया जेलमध्ये म्हणाली असते अरे हे बाळ तुझं आहे, मी तू आता कोणाची शपथ घेऊन सांगू तुला. आणि अश्विनला हा सगळा प्रकार आठवतो, तो थोडा डिस्टर्ब होतो आणि म्हणतो बारशाचा कार्यक्रम झाला आहे ना मग मी माझ्या रूममध्ये जातो, असं अश्विन म्हणतो. आणि भरकन आहे ना त्याच्या रूममध्येच निघून जातो. कोणाला काही कळतच नाही की अश्विन अरे असा का वागला म्हणून. तर बघा हां प्रतापराव म्हणत असतात अश्विन अरे अश्विन, आणि मग तो थांबत नाही. म्हणतात अरे याला काय झालं आता. कल्पनाताई म्हणतात नाही मान्य आहे की हा प्रियाच्यामुळे डिस्टर्ब असतो, पण आता तर आपण प्रियाचा विषय सुद्धा नाही काढलेला, मग काय झालं असेल याला, असा अचानक का बरं हा निघून गेला, असं कल्पनाताई पण म्हणायला लागतात. आणि बघा हां अर्जुन म्हणतो की नाही 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 असं काही झालेलं नसेल, ॲक्च्युली त्याला काहीतरी काम आठवलं असेल आणि म्हणून तो गेला असेल, मी बोलतो हां त्याच्याशी, असं म्हणून आता अर्जुनसुद्धा अश्विनच्या रूममध्ये जातो हां त्याच्याशी बोलण्याकरता. आणि आपण पाहतोय की ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना तो इथंच संपलेला आहे. प्रेक्षकांनो आजचा भाग खरंच छान होता ना, तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. पुढच्या भागात आपण पाहतोय की कल्पनाताईंच्या नावाने पोस्टमन जो आहे तर तो पत्र घेऊन येतो आणि म्हणतो की हे पत्र घ्या कल्पना सुभेदारसाठी आहे. तर सायली म्हणते आई थांबा मी घेते पत्र. आणि इकडे प्रिया फोन करते तर पूर्णाजी उचलतात लगेचच कल्पनाताईंचा फोन आणि सांगतात की मी प्रिया बोलते, पूर्णाजी तुझी तन्वी अगं मी गरोदर आहे. आणि पूर्णाजी आता चक्कर येऊन पडतात आणि प्रतापरावांना सुद्धा मोठा धक्का बसतो की पूर्णाजी अशी चक्कर येऊन का पडली म्हणून. आणि सायली हे सगळं पाहत असते. आता एवढं सगळं उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. आणि हो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.